ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। सायराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। मी राजकारणामधनं रिटायर झालो, परंतु समाजकार्यामधनं रिटायर झालेलो नाहीये, असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी केलंय। पत्रकार दिनाचं औचित्य साधत ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी राहुरी तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। यावेळी ते बोलत होते। ॲडव्होकेट सुभाष पाटील पुढे म्हणालेत की सध्याच्या काळामध्ये मुलं खूप हुशार झाली आहेत, तसेच पत्रकार देखील निस्वार्थीपणे सामाजिक कार्य करत आहेत, त्यामुळे त्यांचे कौतुक केलंच पाहिजे। आजही तालुक्यातील विविध भागांमध्ये ग्रामस्थ माझ्याकडे त्यांची कामं घेऊन येतात, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी करत आहे। मी राजकारणामध्ये संन्यास घेतलाय, माझे समाजकार्य आजही चालू आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी हे होते। ते म्हणालेत की पत्रकार आणि पुढारी कधीही सेवानिवृत्त होत नाही, त्यांचे काम हे शेवटपर्यंत सुरू असतं। मोबाईल पत्रकारितेमुळे आज प्रत्येक घरामध्ये माणूस हा पत्रकार झालाय। पत्रकारिता करताना सर्व बारीक सारीक गोष्टींचा विचार करावा। ज्येष्ठ पत्रकार वसंतराव धावरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की ॲडव्होकेट सुभाष पाटील ज्येष्ठ पत्रकार वसंतराव धावरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना ॲडव्होकेट सुभाष पाटील यांच्या कार्याचं कौतुक केलं। तसेच ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, राजेंद्र वाडेकर, करुणा जाधव, भास्करराव भरसाकळ, तसेच दीपक कांबळे, मीनाश पटेकर आदींनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं। तर याप्रसंगी सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केलंय। यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनिल देशपांडे, सुनील भुजाडी, सुभाष मुदळ, तसेच प्रभाकर मकासरे, मनोज साळवे, सुनील रासने, अनिल कोळसे, सतीश फुलसौंदर, दत्तात्रय तरोडे, शरद पाचारणे, गोविंद फुनगे, रियाज देशमुख, ज्ञानेश्वर दुधाटे, गणेश हपसे, बाळासाहेब कांबळे, प्रसाद मैड, बाळासाहेब दाते, जालेंदर ढोकणे, लक्ष्मण पटारे, तसेच RR जाधव, रमेश खेमनर, सोमनाथ वाघ, महेश कासार, राजेंद्र उंडे, बंडू म्हसे, राजेंद्र म्हसे, कमलेश विधाटे, तसेच संजय खरात, वसंत आढाव, राजेंद्र पवार, राजेंद्र परदेशी, सचिन गडाख, जावेद शेख, सुभाष आगरे, तसेच राजू आढाव यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 98 50 20 0017।